श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात. यंदा 29 जून म्हणजे सोमवारी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाईल. असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते. वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात. याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते. वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 6:30 पासून दुपारी 12:30 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते. म्हणूनच या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्या नेहमी कारगर ठरत असतात. आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणाऱ्या अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर त्या कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं. वडाच्या पूजेसाठी धूप, दिवा, दिव्यासाठी वात, दिव्यासाठी तेल अथवा तूप, माचीस, अगरबत्ती, हार, फुले, पूजेचे ताट, 5 फळे, सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल. मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी. या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं. संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी. काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात, पण तुम्ही फळे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता. हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत. उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे, तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते. जो भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचं घर माता लक्ष्मी कायम धनधान्याने भरून ठेवत असते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, पण या दिवशी चुकून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत. तसेच काळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करायचे नाही आहेत. यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुळशी पूजन करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचं आहे. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, गुळाचा खडा टाकायचं. असं हे जल जे आहे आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ, कारण पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो. यामुळे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. हिंदू धर्मानुसार पिंपळाच्या झाडावर
सर्व देवी देवतांचा निवासस्थान असतो, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रामुख्याने आहेत. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि सौभाग्य प्रदान करतात. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात. याशिवाय त्यांच्या पानामध्ये श्रीहरी विष्णू वास करतात. तसेच सर्व देवी देवता आणि माता लक्ष्मी वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता व स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते. म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला हे जे जेल आपण घेऊन गेलेले आहे ते एक धारेने पिंपळाच्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करून घ्यायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला सर्वप्रथम क्षमायाचनाही करून घ्यायचे. कोणत्या इच्छेकरता आपण या झाडाचं पान हे तोडत आहेत ते आपल्याला तिथे बोलायचं आहे. आता झाडाखाली खडून पडलेली पानं असतील, अगदी पिवळी झालेली असतील तर ती पानं घेतली तरीही चालणार. आता खडून पडलेली पानं नसतील तर आपल्याला क्षमायाचना ही झाडाची मागायची आहे. आणि त्यानंतर कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान जे आहेत ते तोडतात ते तिथे बोलायचं आणि आपल्याला हे पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. तर हे पान आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसून करणार आहेत. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं, थोडंसं तूप टाकायचं आणि तिन्ही वस्तूंना एकत्रित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर या तिन्ही वस्तूंचं जे मिश्रण आहे त्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. पिंपळाच्या झाडाच्या काडीनेच आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे. त्या मिश्रणामध्ये आपल्याला बुडवायचं आणि त्या मिश्रणाने आपल्याला ती इच्छा जी आहे ती त्या पानावर लिहायची आहे. जसं की तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती मनोभावे आपल्याला त्या पानावर लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे. तर ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत. तर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक माळ जो आहे तो माता लक्ष्मीचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जप हा करायचा आहे. जसं की ओम श्री महालक्ष्मी नमो नमो या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे, पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त करायची आहे. संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराजवळ असणारे जे पण वाहतं पाणी असेल, मग नदी असेल, समुद्र असेल, तिथे आपल्याला जायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. पण आता बरेच लोक सांगतील आमच्याकडे वाहतं पाणी नाही आहे, नदी नाही आहे, मग आम्ही काय करायचं? तर आपल्या घराजवळ जे पण कोणतं देवीचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे. हे पान तिथे देवीच्या चरणावर अर्पण करायचं, आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. तिच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.